MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. सांगली शहर व परिसरात मोबाईलची शोरूम आणि दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या 3 तासात बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या धाक कारवाईत आरोपीकडून चोरलेला तब्बल 11,09,986 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या चोरट्याने दिनांक 4 ऑगस्ट 2026 च्या रात्री 9:30 ते 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:15 या वेळेत बंद दुकाने आणि मोबाईल शोरूम लक्ष्य करून घरफोडी केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता DNS कलम 305, 339/4 अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपासचक्र फिरवली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रशांत माळी, आयन देशिंगकर, योगेश पाटील व गणेश बामणे यांना आरोपीची टीप मिळाली. आरोपी हा माधवनगर परिसरात वावरत असल्याचे समजतात पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतली. सदर आरोपीचे नाव बसवराज परसप्पा हरिजन, वय 22 वर्ष, राहणार मूळ गडी सोमनाळ, तालुका ताळीकोटी, जिल्हा विजापूर, कर्नाटक असून सध्या राहणार इंद्रप्रस्थ नगर, सांगली. सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 4 गुन्ह्यांची कबुली दिली. विश्रामबाग पोलीस ठाणे 232/2026 फिर्यादी प्रदीप गजानन देसाई, वय 64, राहणार लक्ष्मीनगर, सांगली. विश्रामबाग पोलीस ठाणे 233/2026 फिर्यादी नंदकुमार उत्तम भोसले, वय 32, राहणार पंचमुखी मारुती मंदिराजवळ, सांगली. विश्रामबाग पोलीस ठाणे 234/2026 फिर्यादी मनोज कुमार प्रकाश वारे, वय 45, राहणार विजयनगर, माधवनगर, सांगली. शहर पोलीस ठाणे 329/2026 फिर्यादी मोहन नारायण वाचाली, वय 55, राहणार खनबाग, सांगली. आरोपीने दिलेल्या कबुलीवरून पोलिसांनी पंचनामेद्वारे सर्व चोरीस गेलेला 11,0986 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही धाक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पा पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, दिनेश माने, अमर मोहिते, सचिन गायकवाड, बिरबा नरळे, स्नेहल मोरे, प्रशांत माळी, गणेश बामणे, योगेश पाटील, आयन देशिंगकर, सचिन घोडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव करत आहेत.